लांजा शहरातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरी करण्याच्या कामाबाबत तहसील कार्यालयात बैठक पार पडली। या बैठकीमध्ये सर्व्हिस रोड, गटार आणि पाईपलाईनच्या कामावरून नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर घेतले आणि रखडलेलं काम 8 दिवसात सुरू न केल्यास नागरिक जोरदार उठाव करतील असा इशाराही यावेळेस दिला। चौपदरीकरणाच्या कामामुळे लांजावासियांना चिखलातून पायपीट करावी लागते, त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसील कार्यालय लांजा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीला लांजा तहसीलदार प्रमोद कदम, महामार्ग विभागाचे उपअभियंता आर.पी. कुलकर्णी, कन्सल्टिंग ऑफिसर प्रशांत पाटील, ईगल इन्फ्राचे नरेश शितलानी आणि नानेजा जयंतीलाल तसेच लांजा नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी हर्षला राणे, नगराध्यक्ष मनोहर बाईत आदी मान्यवर उपस्थित होते। लोकांना अडचण होता कामा नये, 4 महिने काम थांबवा। मॅडमचं जे पाईपलाईनचं काम आहे ते जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत इथं ब्रिजचं काम करायचं नाही। तुमच्या मशिनरीचे पैसे तुमच्या अंगावर पडत असतील, म्हणजे यांच्या अंगावर पडत असतील, सॉरी तुम्हाला बोलू, यांच्या अंगावर पडत असतील, पडू दे, आमचं त्याशी देणं घेणं नाही। 12 वर्ष झाली काम सुरू आहे, 9 वर्ष प्रत्यक्षात काम सुरू आहे। आजही लोक पैशासाठी थांबलेले आणि त्याच चिखलात जाऊन आणि तेच कष्ट उपभोगताय। काम थांबवा एवढीच मागणी। आता बाबा लांजेकरांनी सांगितलं, त्यांच्या रोज फिरणारी माणसं आहेत, त्यांच्या मागण्या गैर नाही। तुम्ही कधीतरी येणार, त्यांना माहिती आहे कुठून पाणी जातं, कसं जातं, त्याचा त्रास लोकांना कसा होतो, महिला वर्गाला कसा तिथं प्रवास करावा लागतो। आम्हाला तुमचा अधिकाऱ्यांचा, आम्हाला तुमचा त्रास नको आहे, काम थांबवा आणि हे सगळं व्यवस्थित करून दिल्यानंतर आम्ही तुम्ही आमच्याशी चर्चा करावी आणि काम सुरू करा। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।